महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर तुमच्या आमच्या नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनात उद्धार करते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमानात निवारण करून पहिल्यांदा या इथे आज अनुसूचित जातीमधल्या बऱ्याचशा जातीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आणि एकीचं वातावरण दाखवलं. मला वाटतं बाबासाहेबांनंतर अशी एकी पहिल्यांदा झाली असेल, त्याबद्दल या सर्व उपस्थितांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ही अशीच एकी झाली तर माझं सांगणं आहे की 1.5% 11 ते 12% मताचं जे काही आहे, म्हणजे 13% जर एसी असतील तर 1.5% जर मातंग समाज असेल आणि त्याच्यामधला सुद्धा 0.5% तो त्यांच्याबरोबर, म्हणजे 12% लोकांना विरोधात हे सरकार जाऊ शकेल असे मला वाटत नाही. फक्त ते मातंगाला झुलवत ठेवण्याचं काम करतील, हा माझा अनुभव आहे. कारण मी आत्ताच कर्नाटकात गेलो होतो, तिथे सुद्धा काँग्रेस सरकारने लागू करण्याचा प्रयत्न केला आणि ताबडतोब कर्नाटक हायकोर्टाने त्याला स्टे दिला, कारण हे इल्लीगल आहे. उपवर्गीकरण हेच इल्लीगल आहे. आणि त्यामुळं जरी आज महाराष्ट्र सरकार फडफड करत असेल, मी मुद्दाम हा शब्द वापरतो, तरी ते फक्त मातंग समाजामधल्या काही लोकांना खुश करण्यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे, त्याच्या पलीकडे काही नाही असं मला वाटतं. परंतु तसं असताना सुद्धा सशाची शिकार करायला जात असताना तयारी सिंहाच्या शिकारीची करावी लागते. त्यामुळं आपण सर्व मिळून मुंबईमध्ये ज्या पद्धतीने लीडरचा मोर्चा झाला होता, तेवढाच मोठा मोर्चा सर्व जाती धर्माच्या, म्हणजे अनुसूचित मध्ये असणारे सर्व समुदाय, सर्व जाती एकत्र येऊन हा मुंबईमध्ये महामोर्चा 26 तारखेला ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण या देशामध्ये चालू केलं ते छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशीच आपण हा मोर्चा काढणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र सरकारला जाब विचारणार आहोत. खरं म्हणजे सर्व चालू झालं कधीपासून तर आपल्या लक्षात येईल की पंजाब आणि हरियाणा सरकारच्या विरुद्ध उच्च न्यायालयाने 29 मार्च 2010 रोजी एक निर्णय दिला उपवर्गीकरणाविरोधात. आणि तो निर्णय देताना त्यांनी 2004ला E.V. चिनैया आणि त्यांचं जे बेंच होतं 5 जणांचं, त्यांनी जो सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय दिला होता त्याचा आधार घेतला आणि त्या आधारावरती तो 2010ला निर्णय दिला की हे उपवर्गीकरण हे इल्लीगल आहे, असंविधानिक आहे. परंतु त्याला चॅलेंज परत पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टात केलं. अनेक वर्ष हा पडला होता, म्हणजे 2010 नंतर हा संपूर्ण असाच पडलेला, धुळीत पडलेलं हे होतं. परंतु मुद्दाम या इथं हा 2024ला जेव्हा आमच्या समाजाचे एक प्रतिनिधी सुप्रीम कोर्टात जज झाले, तेव्हा हा जो ही केस होती ती वरती आणण्यात आली आणि मग 7 जणांच्या चंद्रचूड ज्याचे चीफ जस्टिस होते त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये 6 विरुद्ध 1 म्हणजे बेला त्रिवेदी ह्या त्या न्यायमूर्ती होत्या, त्यांनी विरोध केला की ते म्हणाले की पूर्वीच्या सुप्रीम कोर्टाच्या जे बेंचने जो निर्णय दिला तो मला मान्य आहे. आणि ह्या इतर 6 जणांच्या ज्याच्यामध्ये आपले सुद्धा समाजाचे विद्वान जज होते भूषण गवई, यांनी तर पुढे जाऊन असं म्हटलं की SC ST मध्ये क्रीमी लेअर सुद्धा लावावं, असं त्यांनी त्याच्या स्वतःचं, कसं प्रत्येकाने आपापलं जजमेंट दिलेलं आहे 7 जणांनी. त्याच्यामध्ये भूषण गवईने असं सांगितलं की SC ST ला क्रीमी लेअर सुद्धा लागला पाहिजे, अशा पद्धतीचं भाष्य केलं. त्यांना एक समजायला पाहिजे होतं, भूषण गवई स्वतः जेव्हा चीफ जस्टिस होते तेव्हा आर्थिक उन्नतीवर जात नाही हे त्यांना तिथे असणाऱ्या एका त्याच्या समोर उभ्या असणाऱ्या लॉयरने बूट फेकून दाखवलं.
ते लक्षात घेतलं पाहिजे एवढं की त्यामुळं जात काही तुम्ही कुठच्याही पदावर गेलात तरी जात नाही हे लक्षात घ्या. या देशाच्या राष्ट्रपती माजी राष्ट्रपतीला जेव्हा तो एका मंदिरात गेला तेव्हा त्याला त्या मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा घेतलं गेलं नाही. शेड्यूल कास्टचा राष्ट्रपती होता, मी नाव घेत नाही. ही परिस्थिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जो काही निर्णय देण्यात आलेला आहे तो खरं म्हणजे एक पद्धतीनं मूर्खपणाचा निर्णय आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मगाशी एका वक्त्याने सुंदर सांगितलं, आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर्श मानतो, सुप्रीम कोर्टाचा आम्ही मान राखतो, पण सुप्रीम कोर्टामध्ये बसलेले सर्व जज त्या लायकीचे आहेत का हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. आणि त्यामुळंच हे जे काही अशा पद्धतीचे उलटसुलट जे काही येतात त्याला आपला विरोध असला पाहिजे. आज या इथे तुमच्या या आरक्षणाला आपण पाहिलं असेल, मगाशी सूर्यवंशी नावाच्या एका आमच्या मातंग तरुणानं सांगितलं की आज कमीत कमी एखाद लाख तरी मातंग समाजाची मंडळी बौद्ध झालेली आहे. आणि हे धर्मांतराचं जे लोण आहे ते मोठ्या पद्धतीने मातंग समाजामध्ये पसरत आहेत आणि त्यामुळंच मातंग समाजातल्या काही लोकांना हाताशी धरून हे कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतायत. पण तुम्हाला आज आनंद वाटतोय की ह्याचा कधीतरी सरकारने विचार करावा. ह्याचा जर उलट परिणाम झाला तर मातंग समाज सोडा, परंतु इतर सर्व एसी मध्ये असणारे सर्व समाज बौद्ध व्हायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. हे आता आमच्या बनसोडे सरांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आज ज्या पद्धतीचं वातावरण हे बनवत आहे ते खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला न मागता एससी मध्ये उपवर्ग करण्याचं काही आपल्या चेल्यापेल्यांना हाताशी धरून जे चाललेलं आहे ते खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीचा न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांचं अहवाल आहे त्या ह्या आत्ताच्या सुद्धा खरं म्हणजे हा अहवाल हे जो निर्णय झाला हा निर्णय 1 ऑगस्ट 2024ला झाला आणि त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो त्याच्यावर पुनर्याचिका झाली, म्हणजे पुनर्विचार करावा असं सुप्रीम कोर्टाला सांगणारी एक याचिका झाली. त्याचा निर्णय 16 ऑक्टोबर 2024ला आला. पण त्याच्याच आधी 15 ऑक्टोबरला सरकार बदर कमिटी नेमते, म्हणजे पुनर्विचार करणारा म्हणजे त्याच्या विरुद्ध पुनर्विचारानंतर जो आदेश 16 ऑक्टोबरला येतो. पण त्याच्या आधी महाराष्ट्र सरकार न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर कमिटी लावते. म्हणजे मानसिकता कशी आहे सरकारची बघून घ्या की त्यांना काही करून उपवर्गीकरण करायचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला याच्यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. आज तुम्हाला असं वाटत असेल की उपवर्गीकरण झालं काय फरक पडणार आहे, आम्ही शिकलेलो आहोत तर काय फरक, प्रचंड मोठा फरक पडणार आहे. असं समजा की कमीत कमी उपवर्गीकरण झालं आणि जर तुम्हाला 3-4% जरी रिझर्वेशन मिळालं तर तुम्हाला कदाचित सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना रोस्टर आणि बिंदू नामावली थोडी बहुत माहीत असेल. त्यामध्ये जेव्हा रोस्टर तुमचं ओपन केलं एससीचं होईल त्याच्यामध्ये चर्मकार आणि आंबेडकरी समाजाला कमीत कमी 20 वर्ष नोकऱ्यांच्या आशा सुद्धा ठेवू नका. ही परिस्थिती आहे. जे सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांना हे समजतं. त्यामुळे तुम्ही सरकारी नोकऱ्यांचं आशा सोडून द्या, कारण हे अत्यंत पद्धतशीर केलेलं षडयंत्र आहे की आज ही एससी मधली काही मंडळी आंबेडकरी विचारावर चालणारी मंडळी आज अत्यंत पुढे चाललेली आहे. त्यांना कुठे रोखण्याचं हे षडयंत्र आहे आणि त्यासाठी हे अत्यंत केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की हे आमचे भाऊ आहेत, आम्हाला मातंग समाजाला आमच्या खांद्याला खांदा लावून द्यावा याच्यासाठी ज्या काही सरकारनं 68 तरतुदी ज्या लहुजी अभ्यास कमिटीच्या अहवालाच्या आहेत त्या मान्य केल्या आहेत. आम्ही सर्व 58च्या 58 जाती आम्ही त्याला पाठिंबा देतो, कारण आम्हाला त्याच्यामध्ये काहीच ऑब्जेक्शन नाही. कारण आमचा हा भाऊ जर मागे राहिला असेल
सरकारमध्ये यायचं असेल आणि त्याला जर सरकार मदतीचा हात देत असेल, परंतु त्या कमिटीच्या अहवालामध्ये सुद्धा ज्या 28 तरतुदी अमान्य करण्यात आल्या त्याच्यामध्ये उपवर्गीकरण सुद्धा सरकारने अमान्य केलंय. ते आत्ताच तुम्ही मान्य का करताय, हा आमचा सवाल आहे. तेव्हा हे जे चाललेलं आहे हे खरं म्हणजे एक अहवाल पारदर्शक नाही आहे. अहवाल अजूनही पब्लिश होत आहे. मगाशी आमच्या एका वक्त्याने सांगितलं की आम्ही RTI खाली अहवाल मागतो, चीफ सेक्रेटरीला मागतोय, सर्वांना मागतोय, पण ते म्हणतात आमच्याकडे सुद्धा अहवाल नाही. तर कुठचंही सरकारी धोरण किंवा सरकारी एखादा मोठा सब्जेक्ट इतके स्टेक होल्डर्स आहेत, 59 जाती स्टेक होल्डर्स आहेत, त्याच्यापैकी कुठच्याही जातीला विश्वासात घेतलं जात नाही. एका जातीला फक्त विश्वासात घेतलं जात आहे, ते पण त्यांच्यामधल्या काही लोकांना विश्वासात घेतलं जात आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. सरकार अशा पद्धतीने संविधानाची गळचेपी करत आहे. सरकार असंविधानिक वागतंय आणि त्यामुळं हे सर्व पुढे जाऊन कोर्टामध्ये रद्दबातल होणार याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. परंतु सरकार हे जे करतंय हा एक प्रकारे तुमचं आरक्षण संपवण्यासाठी तुम्ही किती जागरूक आहात. उद्या आरक्षणावरती घाला घातला तर काय होऊ शकतं याची चाचपणी पडतंय, हे आपण लक्षात घ्या. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही किती जागे आहात ते भीमा कोरेगावच्या वेळेला तुमच्यावरती हल्ला करून सुद्धा पाहिलेला आहे. पण तुम्ही त्याला सडे तोड उत्तर दिलं. 1 तारखेला हल्ला झाला, 3 तारखेला मुंबई, अख्खा महाराष्ट्रामध्ये झाला, मुंबई बंद झाली, इंटरनॅशनल फ्लाईट्स कॅन्सल झाले. एवढा जबरदस्त तुम्ही त्यावेळेस तोड दिलेला आहे, तुम्ही आव्हान दिलेलं सरकारला. आता सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आव्हान द्यायचं आहे. हा आव्हान काही झालं तरी रद्द झाला पाहिजे आणि आमचं उपवर्गीकरण थांबलं पाहिजे. आम्ही सर्व एक होमोजिनियस आहोत. आम्ही सर्व एका बापाची पोरं, म्हणजे बाबासाहेबांची पोरं आहोत आणि आम्हाला एकत्र ठेवायचं आहे. तुम्ही किती तुमचं आतापर्यंत मनसुबे असे असतील, बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतो, तुम्हाला किती गुलाम आम्हाला ठेवायचं असेल पण तो आम्हाला गुलाम तुमचं राहायचं नाही, असं बाबासाहेब म्हणाले होते. आणि आज मी असं म्हणतो की तुम्हाला आम्हाला गुलाम बनायचं असेल पण आम्हाला तुमचं गुलाम बनायचं नाहीये. काही झालं तरी आम्ही हे उपवर्गीकरण होऊ देणार नाही. आणि त्यासाठी सर्वच आज या SC मधल्या जाती आज एकत्र येऊन एक दिलाने एक विचाराने कामाला लागलेल्या आहेत. मी इथे घोषणा करतो की 26 तारखेला मुंबईमध्ये आपण प्रचंड मोर्चा काढणार आहोत. मुंबईमध्ये असणाऱ्या आंबेडकरी सर्व संघटना, मग ते भारतीय बौद्ध महासभा असेल, आमची कोकणाची असणारी बौद्ध जन पंचायत समिती असेल, इतर अनेक संघटना त्यात अनेक दिवसापासून कामाला लागलेल्या आहेत या मोर्चाबद्दल. परंतु माझं आपल्या सर्व सांगणं आहे, मराठवाड्यातून जास्तीत जास्त लोक या मोर्चाला आली पाहिजेत, जेणेकरून रिडल सारखा भव्य मोर्चा या महाराष्ट्राच्या विधिमंडळावरती धडकला पाहिजे. जेणेकरून जे आज हे सरकार आहे, जे आज हे मनुवादी विचारसरणीचं सरकार आपल्या विरुद्ध षडयंत्र करतंय, कपट कारस्थान करतंय, त्यांना कळायला पाहिजे की आज हा संपूर्ण SC समाज जागृत आहे आणि ह्याला डिवचलं तर आमचं काही खरं नाही. अशा पद्धतीनं हा मोर्चा झाला पाहिजे. आपण लक्षात घ्या, आज या इथं आम्ही परिषद घेतली होती आणि त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांनीच यावं अशा पद्धती सूचना दिल्या होत्या. आज मला अत्यंत आनंद वाटतोय की प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या इथे आलेले आहेत आणि उपस्थिती लावलेली आहे. आज इथून जाल तेव्हा आज तुम्हाला विचारायचं इथे अमृत अनेक वक्त्यांनी पाजलेलं आहे. ते विचार घेऊन जाऊन सर्व SC मधल्या समाजामध्ये आपण ते पसरवायचे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आपले छोटे छोटे जे काही परिपत्रक असतील त्याच्यातून असेल, परंतु हा SC समाजाला जागृत करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज सुद्धा मगाशी मला काही मंडळी म्हणाली की साहेब अजूनही SCचं जे रिॲक्शन पाहिजे तेवढं येत नाही. त्यामुळं
प्रत्येक गावखेड्यामध्ये, तालुक्यावर, जिल्ह्यावरती सभा आंदोलन करून लोकांमध्ये जागृती आणा की ह्या देशामधले सरकार परत एकदा तुम्हाला गुलाम बनून पाहत आहे, तुमचं आरक्षण संपू पाहत आहे आणि त्याच्यासाठी लढायला तयार राहा. आणि ह्याचसाठी म्हणून आज हा संभाजीनगरमध्ये म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादमध्ये आपण हा कार्यक्रम घेतला. काही या इकडची माणसं लढाऊ आहेत. 14 वर्ष नामांतरासाठी लढा दिला. आमचा मातक समाजाचा भीमसैनिक पोचीराम कांबळे जय भीम करत शहीद झाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी. हे ऐक्य आम्हाला टिकवायचं आहे. या एससी मधले कोणी किती प्रयत्न केले तरी एससीचं ऐक्य अभेद्य राहिलं पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे. आणि त्याला कुठेतरी आपण पाहिलं असेल की हे का करताय. जर तुम्हाला जोपर्यंत ते तोडणार फोडणार नाही तोपर्यंत तुमच्यावरती अन्याय अत्याचार जास्त पद्धती करू शकत नाही. कारण लगेच बौद्ध वेगळा झाला, इतर वेगवेगळ्या जाती वेगळ्या झाल्या की मग तुमच्यावरती वेगळ्या प्रकारे अन्याय अत्याचार करता येईल. तुमच्या प्रमोशन देणार नाही, तुमच्या नोकऱ्यांमध्ये तुमच्यावरती अन्याय अत्याचार करू शकतील. हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आपण सर्व एकसंघ असायला पाहिजे. आमच्या माता भगिनी आज सुद्धा आम्ही एकसंघ असताना अन्याय होतात. काय मागच्या आठवड्यामध्ये उमेश दळवी नावाचा आमच्या मातक समाजाचा आमचा तरुण त्याला अत्यंत घृणास्पद पद्धतीनं त्याला संपवलं, अत्यंत वाईट पद्धतीने खून केला. एकही बडबडणारा मातक समाजाचा कार्यकर्ता गेला नाही. आमचे बीड गावाचे आमचे ते बीडचे अध्यक्ष तिथे गेले. त्यांचे सर्व कार्यकर्त्यांसहित त्यांनी SP ला मला फोन लावून दिला. त्यांनी सोशल वेलफेअर ऑफिसरला मला फोन लावून दिला. सोशल वेलफेअर ऑफिसरला इन्स्ट्रक्शन दिल्या. त्याने सांगितलं साहेब ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली काय गुन्हा झालेला आहे. 4,12,000 रुपये चेक आम्ही तयार केलेला आहे. त्याच्या बायकोला आम्ही नोकरी देणार आहोत आणि ते अत्यंत पत्र्याच्या घरामध्ये राहतात. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट सर्फे आम्ही त्याला घरकुल मिळवून देणार आहोत. अशा पद्धतीने जेव्हा अन्याय होतो तेव्हा आंबेडकरी समाज या सर्वांच्या पाठीमागे असतो हे लक्षात घ्या. आणि हे सगळं कुठेतरी खुपतंय. आणि म्हणून आपल्या सर्वांची अभेद्य एकजूट ही आई काळाची गरज आहे लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र पद्धतीने लढायचं आहे. आणि हे जर अशा पद्धतीने उपवर्गीकरण करण्यात यशस्वी झाले तर आज आमचा मातक भाऊ शिक्षणामध्ये प्रचंड मागे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रिझर्वेशन पॉलिसी प्रमाणे 3दा ऍड दिल्या आणि त्याला जर त्या आरक्षित जागेवर योग्य प्रतिनिधी मिळाला नाही तर ती जागा ओपनला होते. म्हणजे आपल्या असणाऱ्या जागा ओपनला करण्याचं हे षडयंत्र आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने एक विचाराने कामाला लागूया एवढंच आपल्याला आवाहन करतो. बराच वेळ आपण थांबलेला जवळपास 10:30 झालेले आहेत. अनेक विषयावरती बोलण्यासारखं होतं परंतु इथे अनेक वक्त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्या सर्व जाती धर्माच्या आणि वक्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या इथे तुम्ही सुद्धा खरे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात. तुमच्यावरती आलेल्या संकटाची चाहूल लागून आपण हे विचार ग्रहण केले ते आपण लोकांकडे पोचवाल ही अपेक्षा ठेवून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय संविधान.